गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वन्स अगेन. आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स या महत्त्वाच्या टॉपिकमधला अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे तो कव्हर करतोय, सुरुवात करतोय. त्याचं हेडिंग दिलं आहे मी बोर्डवर, सगळ्यांना नोटबुकमध्ये हेडिंग द्यायचं आहे. वर्टिकल सर्क्युलर मोशन. काय म्हणलं? वर्टिकल सर्क्युलर मोशन. आता ह्या वाक्यामध्येच बऱ्याच गोष्टी आपल्याला स्पष्ट होतील. आपण जी मोशन बघतोय ते सर्क्युलर आहेच, म्हणजे मोशन ऑफ ए पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. आपण शिकलो हा पार्ट. परंतु तुझा सर्कल जे फिरणारा आहे किंवा जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशनमध्ये आहे, जे सर्कलचे तयार होणारा ट्रॅक जो आहे, हा जर ट्रॅक उभ्या प्लेनमध्ये असेल, वर्टिकल प्लेनमध्ये असेल, माझ्याकडे बघा व्यवस्थित. जर मोशन अशी असेल, माझ्या बोटाकडे बघा, हे वर्टिकल प्लेनमध्ये बघा, उभ्या प्लेनमध्ये आहे, अशा मोशनला म्हणतात वर्टिकल सर्क्युलर मोशन. आता आपण काय बघितलं? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. म्हणजे मी म्हणतो बघा, गोफण किंवा दोरी दगड बांधलाय काहींना आणि असं गोल फिरवलाय आपण. इट इज इन विच मोशन? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आता प्रश्न असा पडतो की खरंच काही फरक आहे का हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये? जर विचार जर केला तर निश्चितपणे आपल्याला अतिशय महत्त्वाचा फरक जाणवेल. तो फरक जाणून घेण्याकरता आपण एक सिंपल डायग्राम ड्रॉ करूया. तर हेडिंग मध्ये तुम्ही दिलेला आहे पॉइंट वर्टिकल सर्क्युलर मोशन, त्यात पहिला पॉइंट टाका डायग्राम. आता आपण जी डायग्राम काढणार आहे, आकृती काढणार आहे, ती काढणार कशी? वर्टिकल प्लेन मध्ये. ट्राय टू अंडरस्टँड इट व्हेरी वेल. इफ आय ड्रॉ अ सिंपल सर्कल, आपण जर पाहिलं बोर्डकडे, यू कॅन इझिली ऑब्झर्व आपण एक सर्कल ड्रॉ केले. लेट अस से सी विथ द सेंटर ऑफ द सर्कल. सी हा सर्कलचा काय सेंटर आहे, समजून घ्या. आणि आपला एक ऑब्जेक्ट आहे, तो अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये फिरतोय. पण कोणत्या प्लेन मध्ये आहे तो? हा आहे वर्टिकल प्लेन मध्ये. कोणत्या प्लेन मध्ये आहे? इट इज इन वर्टिकल प्लेन. डायग्राम मध्ये बघा, हा ऑब्जेक्ट आपण जो दाखवलेला आहे, हा एरो दाखवलाय बघा. हा एरो आपण जो दाखवलाय तो काय दाखवतो आपल्याला? इट रिप्रेझेंट मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. लुक ॲट द बोर्ड. लेट अस से हा आपला ऑब्जेक्ट आपण एका इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला बांधूया. हे आपल्या स्ट्रिंगचा सेंटर आहे. ज्या सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट फिरणार आहे त्याचा सेंटर सी दाखवलाय. लेट अस से एक ऑब्जेक्ट आपण एका एंडला जोडलाय. सर्वसामान्य आपण याला स्टोन म्हणूया, दगड बांधलाय किंवा एखादा पार्टिकल, एखादी मास असणारी वस्तू बांधलेली. आपण ह्या पार्टिकलचा मासला ए म्हणूया. आता हा जेव्हा पार्टिकल ह्या पॉइंट पासून, म्हणजे ह्या पॉइंटला आपण नाव देऊया पी पॉइंट पासून, सगळ्यांनी बघायचं बोर्ड, पी पॉइंट पासून लेट अस से इट हॅज कम टू दिस पोझिशन. आपण या पॉइंटला म्हणूया P1. तर जेव्हा हा पार्टिकल P पासून P1 कडे येणार आहे, तर साधी सोपी गोष्ट आहे की जेव्हा हा पार्टिकल मूव्ह होणार आहे, तेव्हा प्रत्येक वेळी ग्रॅव्हिटी याला खाली खेचते. दोरी घेतली, बांधले, आपण गोल फिरावं लागलोय. समजा हा पार्टिकल इथं आला, ग्रॅव्हिटी खाली खेचणार, इथं आला, ग्रॅव्हिटी खाली खेचणार, इथं आला, ग्रॅव्हिटी खाली खेचणार. म्हणजे काय की या मोशन मध्ये आपल्याला वर्टिकल प्लेन मध्ये मोशन तर आहेच, पण त्यासोबत या पार्टिकल वर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करते वर्टिकली डाउनवर्ड. म्हणून याला म्हणतात वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी. काय म्हटलं? वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी
हा एक महत्वाचा प्रकार आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन मधला. इथं पार्टिकलला कंट्रोल कोण करताय, तर कोण कंट्रोल करणार, ओनली अँड ओनली वन थिंग, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. इंटरेस्टिंग फॅनॉमेनॉन. आणि विचार करायचा आहे की हे जे ग्रॅव्हिटी आहे प्रत्येक वेळी पार्टिकलची वेलॉसिटी जी आहे, वेग ज्याला मी व्ही म्हणतोय, लिनियर वेलॉसिटी. बघा नीट, हे धरून चला, हा व्हीपी म्हणजे वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ॲट पॉइंट पी. कोणती वेलॉसिटी आहे, इट इज अ हॉरिझॉन्टल ऑर लिनियर वेलॉसिटी ॲट पॉइंट पी, म्हणून व्हीपी. अजून आपण दाखवू वेलॉसिटी ॲट पॉइंट P1 VP1. लिनियर वेलॉसिटी ॲट पॉइंट P1 VP1. आता ह्याचा अर्थ काय की प्रत्येक वेळी किंमत जी आहे व्हीपीची आणि डायरेक्शन कुणाची, वेलॉसिटीची डायरेक्शन ॲट पॉइंट पी आणि P1 चेंज होते. बघा, ॲट पॉइंट पी हॉरिझॉन्टल, ॲट पॉइंट P1 वर्टिकल. इथं जर मी दाखवला पार्टिकल, इट हॅज कम हिअर, लेट अस से डायरेक्ट व्यवस्थित बघा, या पॉइंटला आपण P2 म्हणूया. आता P2 जो बघा डायरेक्शन कशी असणार आहे, VP2. जर आपण तुलना केली डायरेक्शनची तर प्रत्येक वेळेस तुम्हाला डायरेक्शन जी आहे कोणाची, लिनियर वेलॉसिटीची डायरेक्शन बदलते. इथं हॉरिझॉन्टल, वर्टिकल, अपोजिट डायरेक्शन हॉरिझॉन्टल. ह्याचा अर्थ असा आहे की व्हेनेवर देयर इज चेंज इन डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी, देयर इज चेंज इन वेलॉसिटी. कारण वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी. इसका मतलब क्या हुआ, ह्याचा अर्थ काय झाला की वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असणारा जो पार्टिकल आहे त्याचा वेग बदलतो. म्हणजेच वर्टिकल सर्क्युलर मोशन ही ॲक्सिलरेटेड मोशन आहे. सो राईट, नेक्स्ट पॉइंट आफ्टर डायग्राम, वर्टिकल सर्क्युलर मोशन काय म्हणलं बघा, वर्टिकल सर्क्युलर मोशन इज accelerated motion. लिखा हमने, वर्टिकल सर्क्युलर मोशन इज एक्सिलरेटेड मोशन. अंडरलाइन करा या शब्दाला, इट इज एक्सिलरेटेड. कारण ह्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन असणार म्हणजे असणार. काय ऍक्सिलरेशन हवेत, त्याचं कारण डायरेक्शन बघा प्रत्येक वेळी चेंज होते, हे मुख्य कारण आहे. त्यासोबत या ग्रॅव्हिटीमुळे सुद्धा पार्टिकलचा वेग बदलत जातोय. ज्या वेळी पार्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये असणार तेव्हा ह्याचा वेग बदलत जाणार, किंमत बदलत जाणार. आणि ह्याच्यामुळे सुद्धा म्हणू शकतो आपण की देयर इज चेंज इन लिनियर वेलॉसिटी. म्हणजे काय, वर्टिकल सर्क्युलर मोशन इज व्हॉट, ॲक्सिलरेटेड मोशन. दुसरा पार्ट कोणता आहे, तर काही वेळेस वर्टिकल सर्क्युलर मोशनला आपण कंट्रोल करू शकतो विथ हेल्प ऑफ मोटर, विथ हेल्प ऑफ एक्सटर्नल फोर्स. आपण उदाहरण घेऊया. आता सगळ्यांना माहिती आहे जायंट व्हील, ते जत्रेमध्ये यात्रेमध्ये असतं बघा, पाळणा असतो, पाळणा गोल फिरतो वर्टिकल प्लेनमध्ये. तर ह्याचं कंट्रोल कोणाकडे असतं, तो जो असतो ऑपरेटर, जो मोटर पाशी बसलेला असतो, इंजिन पाशी. तो काय करतो, पाहिजे तेव्हा वेग वाढवतो, पाहिजे तेव्हा वेग कमी करतो. ह्याचा अर्थ असा आहे की असे एक वर्टिकल सर्क्युलर मोशन आहे ज्याच्यामध्ये कंट्रोल केलं जातं बाय एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्सच्या माध्यमानं काही वर्टिकल सर्क्युलर मोशन्स कंट्रोल केल्या जातात. अशा मोशनला म्हणतात कंट्रोल्ड वर्टिकल सर्क्युलर मोशन. नेक्स्ट पॉइंट, जो काय नंबर असेल तो द्या नोटबुक मध्ये. इफ velocity of particle performing vertical
व्यवस्थित द्या. काय दिलं बघा, इफ velocity of particle performing vertical circular motion is controlled by, कोण कंट्रोल करणार आहे, एक्सटर्नल मीन्स किंवा एक्सटर्नल फोर्स, बाय एक्सटर्नल फोर्स, then व्यवस्थित लिहा, then it is called controlled vertical circular motion. काय असतं मतलब, जर वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या पार्टिकलचा वेग जो आहे, वेग हा एक्सटर्नल फोर्सच्या माध्यमानं नियंत्रित केला जातो, कंट्रोल केला जातो, अशा मोशनला काय म्हणतात, कंट्रोल्ड वर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे आपण दोन प्रकार बघितले बघा व्हीसीएम मध्ये वर्टिकल सर्क्युलर मोशन. पहिला प्रकार कोणता, वर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी, आणि दुसरा काय, वर्टिकल सर्क्युलर मोशन कंट्रोल्ड बाय एक्सटर्नल फोर्स, त्याला म्हणतो आपण कंट्रोल्ड वर्टिकल सर्क्युलर मोशन. हा आपल्या आर्टिकल मधला अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण कव्हर केला आहे. आता एक्झॅक्टली आपल्याला यात शिकायचं काय, बेसिक तर शिकलो आपण आता, ह्यात आपल्याला इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. कशाचं इक्वेशन, तर इक्वेशन कशाचं आहे बघा, की मला विचारतात की काही वेळेस बरेच जण विचारतात की सर पॉइंट पी जवळ ह्या पार्टिकलचा वेग किती असेल, या पॉइंट P1 जवळ वेग किती असेल, P2 जवळ वेग किती असेल, टेन्शन किती असेल, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला डिस्कस करायच्या आहेत या आर्टिकलमध्ये. त्यामुळे आपल्याला पुढचं हेडिंग असणार आहे या बेसिक नंतर, ते म्हणजे काय, इक्वेशन ऑफ वेलोसिटी और कायनेमॅटिक्स ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन. काय शिकायचं आपल्याला, कायनेमॅटिक्स ऑफ वर्टिकल सर्क्युलर मोशन, असं काही हेडिंग द्यायचं आहे, नवीन पॉइंट. Give heading, kinematics of VCM, and right here VCM stands for vertical circular motion. आता हा प्रश्न सर्वसामान्यपणे येतो 3 मार्काला. You will come for 3 marks. The weightage ल्या कंसामध्ये 3 marks. आपल्याला बोर्ड पॅटर्न नुसार जायचं आहे पुढं. अकॉर्डिंग टू वेटेज ऑफ क्वेश्चन आपण तर एक्सप्लेनेशन लिहिणार आहे, समजून घेणार आहे. पहिला मुद्दा लिहा, जेव्हा डेरिव्हेशन असतं तेव्हा आपण काय करतो, वी ड्रॉ अ सुटेबल डायग्राम. हेडिंग द्या डायग्राम. सगळ्यांनी बोर्डकडे पाहायचं आहे, इकडे पहा. मी एक ऑब्जेक्ट दाखवतोय, जो वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये ट्रॅव्हल करतोय. आपण धरून चालू आहे की एक दोरी घेतली, दोरी स्ट्रिंग, आणि आपण त्याचा एक एंड आपल्या हातात धरलेला आहे किंवा फिक्स केले. त्या फिक्स एंडला म्हणूया सेंटर, लेट अस से सी. नाव द्या व्यवस्थित डायग्राम मध्ये, सी द्या, सेंटर ऑफ द सर्कल.
या दोरीचं एक टोक आपण फ्री ठेवलेलं आहे आणि त्या फ्री एंडला लेट अस जॉइन वन मास, एक दगड बांधूया, स्टोन. या पॉइंटला आपण नाव देऊया आपल्या सोयीनुसार, त्याला म्हणूया आपण पॉइंट ए. ए पॉइंट काय? हा असा पॉइंट आहे जो रिप्रेझेंट करतोय. व्हॉट इट रिप्रेझेंट्स? इट रिप्रेझेंट्स ऑब्जेक्ट इज इन वर्टिकल सर्क्युलर मोशन. आता प्रश्न असा पडतोय की हा ऑब्जेक्ट कसा, क्लॉकवाइज का अँटी क्लॉकवाइज? कसा, क्लॉकवाइज का अँटी क्लॉकवाइज मी फिरणार आहे, तर आपला चॉईस आहे. आपण धरून चालूया अँटी क्लॉकवाइज वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये आहे. आता आपला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की हा पॉइंट ए जो आहे ह्याला काय म्हणायचं, तर ह्या पॉइंटला म्हणायचं लोअर मोस्ट पोझिशन. काय म्हणायचं ह्याला? लोअर मोस्ट पोझिशन, खालची बाजू. सगळ्यात खालच्या बाजूला किंवा पॉइंटला असणारा ऑब्जेक्ट आपण रिप्रेझेंट केला आहे बाय पॉइंट, बाय लेटर कॅपिटल ए, त्याला म्हणजे आपण लोअर मोस्ट पोझिशन. आता ह्या पॉइंट ए वर जिथं आपण मास जोडलेला आहे, ज्या ठिकाणी मास जोडलेला आहे, कोणकोणते फोर्सेस काम करतील हे आपण कॅल्क्युलेट करूया व्यवस्थित. पहिला फोर्स कोणता असणार आहे? या ऑब्जेक्टचं वेट. धरून चालू या ऑब्जेक्टचं मास m आहे. आता वेट कसा ऍक्ट होणार? वी नो व्हेरी वेल, वेट ऑलवेज ऍक्ट वर्टिकली डाउनवर्ड. सो आपण दाखवूया, डायग्राम कडे बघा. mg पार्टिकलचं वेट कसं काम करणार? वर्टिकली डाउनवर्ड. लॉजिकली पुढे जायचं आहे. डोंट मग द थिंग्स, पाठ करू नका, समजून घ्या. काय म्हणलं? W इक्वल टू mg वर्टिकल डाउनवर्ड. आता याला बॅलन्स करायला अजून एक फोर्स असायला पाहिजे, तो म्हणजे त्या दोरीवर असणारं टेन्शन. इमॅजिन करा ना, दोरी किती दगड बांधलाय, तर हाताला आपला ताण जाणतो ना, या हाताला जिथं आपण एंड पकडलेला आहे, तो ताण म्हणजे टेन्शन हो, आणि टेन्शन. सो विल रिप्रेझेंट दिस टेन्शन ॲज लेट अस से कॅपिटल टी. टेन्शन म्हणूया आपण कॅपिटल टी. आणि टेन्शन कायम ऑब्जेक्ट पासून दूर दाखवायचं खूप वेळा बघितलं आपण ह्याच्या अगोदरच्या आर्टिकलमध्ये, वाचा व्यवस्थित. टी वर्टिकली अपवर्ड. आता प्रश्न असा पडतो की हा ऑब्जेक्ट गोल फिरण्याकरिता एक फोर्स असतो. द फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर वर्टिकल सर्क्युलर मोशन और सर्क्युलर मोशन इज नथिंग बट हायलाइटिंग पॉइंट सेंट्रीपिटल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रीपिटल फोर्स ऑलवेज ॲक्ट टुवर्ड सेंटर. तर आपला सीपीएफ इकडे ॲक्ट होणार. लेट अस शो सीपीएफ. सीपीएफ म्हणजे काय? सेंट्रीपिटल फोर्स ॲट पॉइंट एम, किंवा आपण नाव देऊया लेट अस से कॅपिटल ए. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. एला आपण काय म्हणले? लोअर मोस्ट पोझिशन. आता पार्टिकल जेव्हा ए पासून मूव्ह होणार तेव्हा त्याला काय तर वेलोसिटी असणार आहे. लेट अस रिप्रेझेंट दॅट वेलोसिटी इज va. v म्हणजे काय? वेलोसिटी ॲट पॉइंट ए. v म्हणजे काय? वेलोसिटी ॲट पॉइंट ए टँजेन्शियल टू द रेडियस. आपण म्हणूया दोरीची लांबी r आहे आणि r इज नथिंग बट, r म्हणजे काय आहे? रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. आता मुद्दा असा राहतो की ह्या ऑब्जेक्टला आपण इक्विलिब्रियम मध्ये जर आणलं, या ऑब्जेक्टला जर मी ए पॉइंट जवळ इक्विलिब्रियम मध्ये आणलं तर इक्वेशन्स काय येतात ते आपल्याला लिहायचे आहेत. काय लिहायचं आहे? ए पॉइंट जवळ असणाऱ्या ऑब्जेक्टला ज्याचं मास आपण m दाखवलेलं आहे, त्या ऑब्जेक्टवर काम करणारे फोर्सेस आपण जर इक्विलिब्रियम मध्ये दाखवले तर ह्याला म्हणायचं ऍप्लिकेशन ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन ॲट पॉइंट ए. तर आफ्टर दिस सिंपल डायग्राम
write down next point below the diagram. Let us apply equilibrium condition at point capital E. आपण पॉइंट ए जवळ बघूया अप्लाय करून कोणती कंडिशन, इक्विलिब्रियम कंडिशन. स्वतःला विचारायचं आहे की पॉइंट ए ला जर मला बॅलन्स करा असेल, पॉइंट ए ला म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे पॉइंट ए जवळ त्याला जर बॅलन्स करा असेल तर कोणकोणती फोर्सेस बॅलन्स करावे लागतील. डायग्राम मध्ये बघायचं, एमजी ला बॅलन्स करावं लागेल, देन टेन्शनला बॅलन्स करावं लागेल आणि सीपीएफ ला बॅलन्स करावं लागेल. इसका मतलब क्या हुआ की 100% ह्या ऑब्जेक्ट जर गोल फिरणार असेल तर ह्या ऑब्जेक्टवर काम करणारं जे फोर्स आहे, या ऑब्जेक्टवर काम करणारं जे फोर्स आहे हे टुवर्ड सेंटर असायला पाहिजे. अदरवाइज ऑब्जेक्ट तुटून जाईल नाही, तो ब्रेक होऊन कोणत्या तरी वेगळ्या पाथ मध्ये ट्रॅव्हल करेल. साधारणपणे जर हे स्ट्रिंग जर तुटली तर इट विल गो टँजेन्शियल. परंतु आपल्याला करायचं काय, ऑब्जेक्टला वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायचं आहे. हेन्स वी हॅव टू बॅलन्स कोणतं फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. आता इक्वेशन इथलं थोडी काळजी घ्यायची. आपल्या न्यूटन साहेबांना सेकंड लॉ माहिती आहे, एफ इक्वल टू एम ए. एफ म्हणजे काय, एक्सटर्नल अप्लाइड फोर्स और नेट फोर्स इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन. तर हा कॉन्सेप्ट इथं वापरा. काय वापरणार बघा, नेट फोर्स ॲट पॉइंट ए. वी आर गोइंग टू राईट नेट फोर्स ॲट पॉइंट ए. आता तुम्ही मला सांगा नेट फोर्स कोणता असणार आहे इथं, सेंट्रिपिटल फोर्स. हो, सेंट्रिपिटल फोर्स इज द रिझल्टंट फोर्स आणि टेन्शन पण कसं आहे, टुवर्ड सेंटर, mg डाउनवर्ड. इसका मतलब क्या है, वी आर गोइंग टू राइट ए सिंपल इक्वेशन ऑफ इक्विलिब्रियम. काय इक्वेशन येते बघा, आई राइट टेंशन अपवर्ड, दैट्स व्हाई कैपिटल T, mg डाउनवर्ड दैट इज माइनस mg. का माइनस केलो, कारण अपोजिट फोर्सेस, हा प्लस डाउनवर्ड माइनस mg. हे नेट फोर्स कोण काम करणार आहे, नेट फोर्स म्हणून सेंट्रिपिटल फोर्स. कारण ह्या ऑब्जेक्टला गोल फिरवायला एक फोर्स कारणीभूत आहे, ते म्हणजे कोणतं, सेंट्रिपिटल फोर्स. इक्वल टू काय येणार इथं, सीपीएफ. काय आएगा, सीपीएफ. आता मुद्दा असा राहतोय की हा सीपीएफ आपण जो लिहिलाय त्याचं इक्वेशन काय येणार, स्वतःला विचार. आता इथं मॉडिफाय करतो मी थोडं, काही टर्म्स थोडा विचार करून आपण मॉडिफाय करूया. हे जे टेन्शन आहे, टेन्शन हे कोणत्या पॉइंट जवळ आहे, हे टेन्शन आहे ए पॉइंट जवळ. म्हणून मी लिहितो इथं टेन्शन ॲट ए. मायनसला मायनस, एमजी ला एमजी, इट इज इक्वल टू सीपीएफ. इक्वेशन सबस्टिट्यूट करा सीपीएफ चं, मग काय येणार सांगा, टी ए मायनस एमजी इक्वल टू एम व्ही ए स्क्वेअर बाय आर. आपल्या सगळ्यांना माहिती सीपीएफ म्हणजे काय, व्ही स्क्वेअर बाय आर. इथं वेलोसिटी ॲट पॉइंट ए आहे म्हणून मी काय लिहिलं, एम व्ही ए स्क्वेअर बाय आर. सिंपल इक्वेशन आहे, एन्जॉय करत समजून जायचं पुढे आपल्याला. आता मुद्दा काय आहे, तुम्हाला टीए काढायचं आहे, कारण टेन्शन आपलं मेन फोर्स काढायचा आहे इथं, की जो आपल्या ऑब्जेक्टला गोल फिरवतोय, जे आपल्या हातावर ताण निर्माण करतोय ना. म्हणून आपण काय लिहूया बघा, therefore tension at A. काय लिहिलं आपण बघा, टेन्शन ॲट ए. ही त्याला मायनस mg जी आहे ती शिफ्ट करा उजवीकडे. मग काय येणार सांगा, एम व्ही ए स्क्वेअर बाय आर प्लस mg. अतिशय महत्वाचं इक्वेशन मिळालं मला, टेन्शन ॲट पॉइंट ए चं. त्या इक्वेशनला ब्रॅकेट करा. आलेलं इक्वेशन आपण टी इक्वल टू व्हॉट, एम व्ही ए स्क्वेअर बाय आर प्लस mg. समज में आ रहा है क्या. आता आपण टी ए काढलं, पण जोपर्यंत तुम्ही व्ही ए काढत नाही
व्हेलोसिटी ॲट पॉईंट ए काढत नाही तोपर्यंत मला टी ची व्हॅल्यू काढता येणार नाही, फायनल व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू? फायनल व्हॅल्यू. इथपर्यंत आपल्याला समजून घ्यायचं आहे प्रॉपरली. आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये जायचं आहे. बोर्डकडे बघायचं. आपण एक क्वेश्चन नंबर 1 टाकूया. विल यूज इट आफ्टरवर्ड्स. लुक ॲट द बोर्ड. टाका क्वेश्चन नंबर 1 म्हणून. आता पुढे जाऊया. डायग्रामकडे बघायचं आहे. धरून चाला आपला पार्टिकल जो आहे ए जवळ आलेला, ए कशा असणार आलेला ऑलरेडी होता तिथं. हा ट्रॅव्हल करत इट हॅज कम टू दिस पोझिशन. हा इथं आलेला बघा. त्या पोझिशनला आपण नाव देऊया. लेट अस से इट इज अ बी. बी पॉइंट जो आहे हा तुम्ही जर प्रॉपरली बघितलं डायग्राम मध्ये तर हा मिडवे पॉइंट आहे बघा. हा लोअर मोस्ट पोझिशन आणि हा अप्पर मोस्ट पोझिशन या दोघांच्या मध्ये असणारा पॉइंट आहे बी. याला म्हणूया आपण मिडवे पॉइंट. काय म्हणूया आपण? मिडवे पॉइंट. तर मिडवे पॉइंट बी जवळ असणारा आपल्याला टेन्शन काढायचं आहे. लिहा मग नेक्स्ट पॉइंट. कॅल्क्युलेशन ऑफ. नेक्स्ट पॉइंट टाका. कॅल्क्युलेशन ऑफ. मग रिपीट करायचं आहे बरं का, समजून घ्या. आपलं सेम आर्टिकल चालू आहे कायनेमॅटिक्स ऑफ ईसीएम, ह्याच्यामधला सर्व पॉइंट आहे हा. लिहा कॅल्क्युलेशन ऑफ टेन्शन ॲट पॉइंट बी. ॲट पॉइंट बी दिलं का हेडिंग? खालीला आपण कॅल्क्युलेशन ऑफ टेन्शन ॲट पॉइंट बी. समजून घ्या व्यवस्थित. आता पॉइंट बी जवळ काम करणारे फोर्सेस आपण लिहूया स्टेप बाय स्टेप. बघा पॉइंट बी जवळ कोणता फोर्स काम करेल सुरुवातीला. तर इथं ऑलरेडी मास तर सेम असणार का, पार्टिकल बदललेला नाही. आपण दगड तोच आहे, स्टोन तोच आहे हो. आणि वी नो व्हेरी वेल वेट ऑलवेज ॲट व्हर्टिकली डाऊनवर्ड. दाखवा मग mg. आता पॉइंट बी जवळ काम करणारे टेन्शन कसं असेल आपल्यामध्ये? टेन्शन ऑलवेज ॲक्ट टुवर्ड्स नॉट सेंटर अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट. हेड्स आर राइट हियर. डायरेक्शन टेन्शन ॲट पॉइंट बी. समजून घ्या. डायरेक्शन मध्ये बऱ्याच वेळा गपले होते. ट्राय टू अंडरस्टँड. टेन्शन अवे फ्रॉम द ऑब्जेक्ट म्हणून इथून या ऑब्जेक्ट पासून लांब दाखवले मी. अवे टेन्शन ॲट पॉइंट बी. आता टेन्शन पॉइंट बी जे आहे ह्याला बॅलन्स कोण करतंय? तर ठरल्याप्रमाणे. काय ठरले? जो फोर्स बॉडीला गोल फिरवतो त्याला म्हणतो आपण सेंट्रिपेटल फोर्स. ह्याचा अर्थ असा आहे की इकडे आपल्याला काय दाखवावं लागेल? सीपीएफ. सेंट्रिपेटल फोर्स ॲट पॉइंट बी टुवर्ड सेंटर. वापरा कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. परत येऊ लाईन. ॲट पॉइंट बी. ॲट पॉइंट बी applying condition of equilibrium. Applying condition व्यवस्थित द्या. condition of equilibrium. बोर्डवर बघायचं आहे. काय म्हणते बघा. पॉइंट बी जर आपण आपले कंडिशन इक्विलिब्रियम काय ना सांगा मग. नेट फोर्स कोणता आहे? सेंट्रिपेटल फोर्स. लिहा मग. सीपीएफ ॲट बी. सेंट्रिपेटल फोर्स ॲट बी इक्वल टू काय ना सांगा? टेन्शन ॲट पॉइंट बी. हो सिंपल. काय ना? टेन्शन ॲट पॉइंट बी. लॉजिकली जायचं आहे पुढे. डायग्राम मध्ये बघा टीबी आणि सीपीएफ एका दिशेने आहेत. दॅट्स वाय दे आर इक्वल. नो नीड टू यूज एनी अदर सिम्बॉल. सीपीएफ ॲट बी इक्वल टू टीबी. किंमत करा सीपीएफ ची काय तो सांगा. एम ला एम, व्ही ला व्ही पण स्क्वेअर असणार डिवाइड बाय आर. आर तर बदललेला नाही. आणि इथं आपण दाखवूया व्हेलोसिटी ॲट पॉइंट बी. डायग्रामकडे बघायचं. दाखवा बीबी velocity at point B. आता mvv स्क्वेअर बाय r आलं.
इक्वल टू टेंशन एट पॉइंट बी आला टीबी। मेरे को इक्वेशन मिल गया ऑफ व्हाट टेंशन एट पॉइंट बी। मग काय आला सांगा टीबी इक्वल टू एम बीबी स्क्वेअर बाय आर जे आपलं सेकंड इक्वेशन आहे महत्वाचं। इक्वेशनला ब्रॅकेट करा। इक्वेशन मला मिळालं टेंशन एट पॉइंट ए चं मिळालं, टेंशन एट पॉइंट बी चं मिळालं। आता राहतोय मुद्दा पुढचे पोझिशनचा, ते आपण समजून घेऊया। इथपर्यंत आय होप यावर तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल आपण काय लिहिलं। टेंशन एट पॉइंट बी काय लिहिलं आपण टीबी इक्वल टू एम व्ही बी स्क्वेअर बाय इक्वेशन नंबर 2। आता हे दोन्ही इक्वेशन्स मला लागणार आहेत। आय नीड बोथ दीज इक्वेशन्स। ओके, so that's why we are not going to remove this equation. I'm not going to remove this equation from the board. It will be as it is. फक्त आता तुम्ही नोटबुक मध्ये पुढच्या ओळीस लिहा कॅल्क्युलेशन ऑफ हेडिंग द्या कॅल्क्युलेशन ऑफ टेंशन ॲट अपर मोस्ट पोझिशन। म्हणलं कॅल्क्युलेशन ऑफ टेंशन calculation of tension at uppermost position आलेलं बघा कॅल्क्युलेशन ऑफ टेंशन ॲट uppermost position हा पॉइंटचा नंबर इफ यू टॉक इट इज नथिंग बट पॉइंट डी as per my sequence। आता आपण इथं पॉइंट दाखवूया बघा सगळ्यांनी बोर्डवर बघायचं। लेट अस से हा पॉइंट का आहे किंवा हा पॉइंट मास आपण म्हणलेला आहे किंवा दगड आहे स्टोन आहे। या पॉइंट नाव देऊया आपण ए वापरले गेले बी वापरले सी आता डी म्हणूया डी पॉइंट। शो द वेलोसिटी ॲट पॉइंट डी कसे ना व्यवस्थित बघा ही येणार आपली वेलोसिटी ॲट पॉइंट डी। सो आय राइट हियर व्हीडी व्हीडी काय वेलोसिटी ॲट पॉइंट डी। लुक ॲट द बोर्ड एव्हरीबडी। सगळ्यांनी समजून घ्यायचं की आता पॉइंट डी ला काय नाव दिले आपण काय नाव दिले पॉइंट डी ला अपर मोस्ट पोझिशन। डी कोणता पॉइंट आहे अपर मोस्ट पोझिशनचा पॉइंट आहे वापरूया आपण इक्विलिब्रियम कंडिशन पॉइंट डी। पण त्याकरता माहिती पाहिजे कोणकोणते फोर्सेस काम करणार आहेत ॲट पॉइंट डी। पॉइंट डी जो जेव्हा आपला ऑब्जेक्ट येणार तो कोणकोणते फोर्सेस असणार बघा जरा कोणकोणते फोर्सेस असणार बघा इकडं ठरलंय प्रमाणे आपलं वेट कसा ऍक्ट करणार वर्टिकल डाउनवर्ड। सो शो हियर mg then tension at point D towards center, hence I can write here tension at point D TD काय लिहिलं बघा टेन्शन ॲट पॉइंट डी दाखवलं बघा टीडी दाखवलं डायग्राम मध्ये। आता अजून एक फोर्स आहे जो सर्क्युलर मोशनला कारणीभूत असतो तो म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स। कोणता फोर्स सेंट्रीपेटल फोर्स दाखवलं डायग्राम मध्ये डायग्राम बघा। सो आय राइट हियर वन फोर्स डाउनवर्ड आपण त्या फोर्सला म्हणूया सीपीएफ। म्हणजे आपल्याला तीन फोर्सेस मिळाले जे डाउनवर्ड ऍक्ट करतायत। पण कोणते फोर्सेस बघा mg वेट ऑफ द पार्टिकल, td टेंशन ॲट पॉइंट d ऍक्टिंग अवे फ्रॉम द पॉइंट and cpf टुवर्ड्स सेंटर। cpf टुवर्ड्स सेंटर तो वापरा कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम द्या न्यू लाइन अप्लाइंग काय म्हणलं बघा
अप्लाइंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम, कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम at point D. किती वेळा आपण शब्द वापरला आहे, वाक्य वापरले अप्लाइंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम बिकॉज इट इज अ बेसिक रूल ऑफ कायनेमॅटिक्स. अप्लाइंग इक्विलिब्रियम कंडिशन. आता ऍट पॉइंट डी ज्याला आपण काय म्हणले अप्पर मोस्ट पोझिशन, ह्याला आपण लिहूया कंडिशन ऑफ इक्विलिब्रियमची इक्वेशन्स. ह्या ठिकाणी लिहूया इक्वेशन्स ऑफ इक्विलिब्रियम. लुक ॲट द बोर्ड. We can easily understand. Weight mg acting downwards, so write mg as it is. Then tell me tension at point D also acting downward, hence there is addition plus TD plus what? TD. Very important point. परंतु ही दोन फोर्सेस काम कोणी केलंय हो? हा mg पण खाली ऍक्ट होतोय, टेन्शन पण खाली ऍक्ट होतोय, पण ह्या दोघांचा रिझल्टंट असणार आहे. विचार करा कोण असणार रिझल्टंट यांचा? सेंट्रिपेटल फोर्स. कोण असणार आहे? सेंट्रिपेटल फोर्स. हेन्स आय एम गोइंग टू राइट इक्वल टू व्हॉट? CPF. व्हेरी इंटरेस्टिंग फेनोमेनॉन. हा CPF म्हणतोय की तुम्ही दोघे ऍड करून मला मदत करा so that I can rotate this particle in a VCM, in vertical circular motion. आता आपण CPF लिहिलेला इथं कारण सबस्टिट्यूट व्हॅल्यूज किमती भरा हो लगेच. मग काय ना सांगा mg ला mg as it is प्लस TD as it is इक्वल टू काय ना mvd स्क्वेअर बाय r. काय लिहिलं? mvd स्क्वेअर बाय r सेंटीमीटर फोर्स चा फॉर्म्युला ऍट पॉइंट डी. इथं व्हिडिओ ऑर्डर दाखवले मी म्हणून व्हिडिओ स्क्वेअर बाय r. इथपर्यंत आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता पुढचा पॉइंट हायलाइटिंग पॉइंट आहे, स्टार मार्क करून लिहा. स्टार मार्क करा पॉइंटला. नोट दॅट राईट स्टार मार्क केले बघा मी इथं. नोट दॅट at uppermost position, at uppermost position for just VCM, yeah, for just VCM फक्त थोड्या वेळापुरतं मला जर वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये राहायचं असेल मला म्हणजे पार्टिकलला, तर एक अतिशय बेसिक कंडिशन आपण लिहिणार आहे. ती कंडिशन काय बघा, आपण स्टार मार्क करून लिहायला पाहिजे स्टेपला. ती कंडिशन असणार आहे that is tension at point D, that is uppermost position always equal to 0. अतिशय इम्पॉर्टंट पॉइंट मी लिहिला इथं की ऍट पॉइंट D जे आहे टेन्शन अपरमोस्ट पोझिशनला 0 लिहायचं. तुम्ही म्हणा का? विचार करून बघा. दोरी घेतले, दगड बांधला, गोल फिरवलाय. माझ्याकडे बघा व्यवस्थित. तर जेव्हा हा पार्टिकल वर गेलं तेव्हा ह्याला कोणत्याही फोर्सची गरज ना गोल फिरण्याकरता. तो ग्रॅव्हिटीमुळे खाली येणार आहे हो. टेन्शनची गरज नाही त्याला, तो ऑलरेडी खाली येणार आहे. त्यामुळे दोरी तुटायचा प्रश्न येत नाही. सगळ्यात टॉपमोस्ट पोझिशनला तुम्ही प्रयोग करून बघा घरी की टेन्शन जे असतं ना टॉपमोस्ट पोझिशनला दोरीवर ताण असतो, 0 असतो. कारण तो ऑलरेडी ग्रॅव्हिटी खाली येणार आहे एकदम इझिली. म्हणून टेन्शन ॲट अपरमोस्ट पॉइंट इज ऑलवेज 0. नोट इट व्हेरी वेल. म्हणून मी काय लिहिलं? टेन्शन ॲट पॉइंट डी काय झालं? 0. हा इक्वेशन नंबर 3 म्हणा. हा झाला पहिला पार्ट झाला आपला कायनेमॅटिक्स मधला की आपण टेन्शन्स काढले वेगवेगळ्या पॉइंटला. कोणकोणते पॉइंट आपण विचारात घेतले? तर पहिल्यांदा घेतलं लोअर मोस्ट पोझिशन. कोणता पॉइंट घेतला? पॉइंट ए. काय टेन्शन मिळालं मला? TA इक्वल टू MVA स्क्वेअर बाय R प्लस mg. समीकरण नंबर 1. नंतर आपण घेतलं मिडवे पोझिशन. पॉइंट बी ला म्हणलं आपण मिडवे पोझिशन. काय टेन्शन मिळालं मला? TB इक्वल टू MVB स्क्वेअर बाय R. नंतर काय लिहिलं आपण? टेन्शन ॲट पॉइंट बी आपण लिहिलं MVB स्क्वेअर बाय R. क्वेश्चन नंबर 2.
आणि टेन्शन ॲट पॉईंट डी म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशनला. काय मिळालं इक्वेशन? TD इक्वल टू व्हॉट? 0. हे अतिशय बेसिक इक्वेशन आपण डिराइव्ह केलेले आहेत, ज्या इक्वेशनच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या पॉइंट पाशी असणारे, काय म्हटलं, वेगवेगळ्या पॉइंट पाशी असणारे टेन्शन्स जे आहेत, व्हॅल्यू ऑफ टेन्शन इक्वेशन आपण डिराइव्ह करणार आहे आणि डिराइव्ह केलेला आहे. फक्त आणि फक्त या आर्टिकल मध्ये आपल्याला कंडिशन ऑफ इक्विलिब्रियमचा जो मुद्दा आहे तो समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे, जो ऑलरेडी आपण अप्लाय केलेला आहे. पहिल्यांदा आपण घेतलं लोअर मोस्ट पोझिशन, नंतर आपण घेतलं मिडवे पोझिशन, नंतर आपण काय बघितलं, अप्पर मोस्ट पोझिशन. अशा पद्धतीने आपण कायनेमॅटिक्सचा निम्मा पोर्शन जो आहे, निम्मा भाग जो आहे कशाचा, कायनेमॅटिक्सचा, कायनेमॅटिक्स ऑफ VCMचा हा 50% पार्ट आपण कव्हर केलेला आहे. ह्याच्या पुढचा आर्टिकल जे आहे ते म्हणजे कोणतं, की वेलोसिटी ॲट पॉइंट A किती असेल, वेलोसिटी ॲट पॉइंट B किती असेल, वेलोसिटी ॲट पॉइंट D किती असेल. हे जेव्हा तुम्हाला इक्वेशन्स मिळतील, हे तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेट करसाल तेव्हा तुम्हाला टेन्शन ॲट पॉइंट A, टेन्शन ॲट पॉइंट B आणि टेन्शन ॲट पॉइंट D चं फायनल इक्वेशन डिराइव्ह करता येते. TD ची गरज नाही, ऑलरेडी ती 0 आहे आपण लिहिलेला आहे. पण तो मुद्दा राहतो कोणता, कोणता मुद्दा राहतो पेंडिंग, तो म्हणजे टेन्शन ॲट पॉइंट A किती असेल, ऑलरेडी आपण काढलेला आहे, दॅट इज ऑल्सो सफिशियंट. परंतु तुम्ही VA आणि VB ची व्हॅल्यू ठेवली, आय गेट टेन्शन्स ॲट पॉइंट A अँड B ऑल्सो. A म्हणजे कोणती पोझिशन, लोअर मोस्ट पोझिशन, अँड B म्हणजे कोणती पोझिशन, मिडवे पोझिशन. अशा पद्धतीने आपण आर्टिकल कव्हर केलेला आहे. आपण रिवाइज करूया अजून एकदा. सुरुवातीला आपण काय केलं, डायग्राम ड्रॉ केली, नंतर आपण काय केले, वेगवेगळे पोझिशन दाखवल्या, लोअर मोस्ट पोझिशन, मिडवे पोझिशन, अप्पर मोस्ट पोझिशन्स, वेगवेगळे फोर्सेस दाखवले. आणि प्रत्येक वेळी आपण एक काळजी घेतलेली आहे. कोणती काळजी घेतली, दॅट इज व्हॉट, application of condition of equilibrium, which is very important part in this article. मी रिपीट करतो परत एकदा. VCM मध्ये आपण दोन प्रकार बघितले. कोणते दोन प्रकार बघितले, पहिला म्हणजे VCM अंडर द ग्रॅव्हिटी, दुसरा टाइप कोणता VCM चा, VCM which is controlled by external force, that is controlled vertical circular motion. तर हा पाठ तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. जर तुम्हाला हा मुद्दा कळाला असेल तर ह्याच्या पुढचा मुद्दा जो आहे दॅट इज वेलोसिटी ॲट पॉइंट, वेलोसिटी ॲट पॉइंट A, B आणि D आपण डिराइव्ह करणार आहे. पण त्याकरिता आपल्याला हे इक्वेशन्स माहिती असणं गरजेचं आहे, जे ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. आपण हा पुढचा जो मुद्दा आहे दॅट इज वेलोसिटी ॲट पॉइंट A म्हणजेच लोअर मोस्ट पोझिशन, तर वेलोसिटी ॲट पॉइंट B म्हणजे मिडवे पोझिशन, आणि वेलोसिटी ॲट पॉइंट D म्हणजे अप्पर मोस्ट पोझिशन. हे सगळे मुद्दे, हे इक्वेशन जे आहेत वेलोसिटीचे, हे आपण नेक्स्ट लेक्चर डिराइव्ह करतोय. पण त्याकरता आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे काय, टेन्शन ॲट पॉइंट A कसं कॅल्क्युलेट केलं, टेन्शन ॲट पॉइंट B कसं कॅल्क्युलेट केलं, आणि त्यासोबत टेन्शन ॲट D हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड. तर हा मुद्दा रिवाइज करा परत एकदा, वारंवार समजून घ्या, जेणेकरून या आर्टिकलचा पुढचा मुद्दा जो आहे तो आपण बघणार आहे लवकरात लवकर. सो यू रिवाइज दिस ऑल द थिंग्स वन्स अगेन, अँड फॉर दिस पर्पज यू शुड ड्रॉ डायग्राम प्रॉपरली अगेन अँड अगेन. सो आपण हा आर्टिकल आपण इथं एंड केलेला आहे. याचा पुढचा मुद्दा जो आहे वेलोसिटीचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघतोय. सो रिवाइज इट अगेन अँड अगेन. सो टिल देन let me take the leave. Thank you so much. God bless you.